रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. चातुर्मासामध्ये चालू असलेली आपली ही चिंतन सेवा, नाथांचा हरिपाठ ही आपली चिंतन मालिका चालू आहे. आणि त्या अनुषंगाने आज क्रमाने आलेली आपली नाथांचा हरिपाठ भाग 8 ही सेवा आज आपल्या समोर ठेवत आहोत. गेल्या 7 भागामध्ये चिंतन करत असताना आपण नाथांच्या हरिपाठाच्या 3 अभंगाचा विचार केला आणि आज नाथांच्या हरिपाठातील 4थ्या क्रमांकाचा अभंग, ज्या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे तो अभंग असा आहे. जय जय दृष्टी दिशे ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, वैकुंठ कैलाशी तीर्थ क्षेत्री देऊ, तयाविन ठावरिता कोठे, वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताशी अंत पाहता नाही, आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनाधनी ऐसे केले, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. असा 4थ्या क्रमांकाचा अभंग. या अभंगावर चिंतन करण्या अगोदर आपल्या लक्षात येईल की मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण सुखाची विश्रांती हरिसंगी यावर आपण थांबलो होतो. इथपर्यंत आपण चिंतन केलं होतं की सुखाची विश्रांती हरिसंगी, सुखाची विश्रांती हरीच्या संगतीनं ज्यांना प्राप्त झाली, जे प्राप्त करू पाहतात, जे हरीला जाणू पाहतात, जे सुखाच्या विश्रांतीचा ज्यांना खरा ठाव समजला, अशा महात्म्यांचं, अशा हरिभक्तांचं, अशा साधूंचं, अशा संतांचं, अशा महात्म्यांचं वर्णनच जणू की काय या आजच्या अभंगामध्ये आहे. 3ऱ्या क्रमांकाचा जो अभंग होता त्या अभंगाचा शेवट करत असताना सुखाची विश्रांती हरिसंगे, म्हणजे हरीच्या संगतीनं सुखाची विश्रांती आपल्याला मिळते असा त्याचा अर्थ आपण घेतला. त्या अर्थापर्यंत आपण पोचलो. तेव्हा असा अर्थ ज्यांना सुखाची विश्रांती प्राप्त झाली अशा महात्म्यांचाच विचार या अभंगामध्ये केला असं आपल्याला दिसते. काय आता बरेचदा विषय झाला असेल, सुख प्रत्येकाला पाहिजे, सुखाची विश्रांती प्रत्येकाला पाहिजे, हरीची संगत प्रत्येकाला वाटत असेल, व्हावी असं वाटत असेल, तर ते प्रत्येकाला मिळत नाही ना. या अभंगाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर त्याला हरीची सुखाची विश्रांती प्राप्त झाली महाराज, ती तुम्हालाही प्राप्त व्हावी अशी वाटते, पण ती का होत नाही याचा जर बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येते आपल्या दृष्टीने तो हरी दिसत नाही ना. आपण त्याला जाणू शकलो नाही, आपण त्याला ओळखू शकलो नाही. मग आपल्याला दृष्टी नाही का? जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मी याच्यामुळे विचार करतोय, ते लक्षात आलं असेल. मग आपल्या दृष्टीने का आपल्याला दृष्टी नाही का? आपल्याला हरी दिसत नाही, आपल्याला हरी ओळखता येत नाही का? आपल्याला दृष्टी नाही का? हो का दृष्टीदोष झाला का? दृष्टीहीनता प्राप्त झाली? आपल्याला डोळे आहेत, पण डोळे असून सुद्धा आपण आंधळे आहोत. ज्या अर्थी आपल्याला हरी दिसत नाही त्या अर्थी आपण डोळे असून आंधळे आहोत. महाराज म्हणतात ना, आमची दृष्टी गेली, पण कुठली दृष्टी गेली? आम्हाला बघता येत असेल, वाचता येत असेल, हे जरी खरं असेल तर ज्ञानाची दृष्टी हरवली ना. महाराज म्हणतात एके ठिकाणी, ज्ञानदृष्टी हरपली, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञानदृष्टी हरपली, ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. आमची दृष्टी हरवली. मग दृष्टी आहे पण ती हरवली. कोणती दृष्टी हरवली? ज्ञानदृष्टी हरवली, दोन्ही नेत्र आंधळे. महाराज
म्हणजे आमची दृष्टी आंधळी झाली, ज्ञानाची दृष्टी नसल्यामुळं आम्हाला हरी दिसत नाही. आणि ज्यांना सुखाची विश्रांती लाभली असे जे संत आहे त्यांना मात्र त्यांच्या दृष्टीने काय हो, जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. अभंगावर यावं लागेल ना आपल्याला. मग अज्ञानाच्या दृष्टीमुळे हरी समजत नाही. अज्ञानाच्या दृष्टीमुळे आपल्याला हरी समजत नाही. अज्ञानी मनुष्य आपलं अज्ञान हरीला आत्मस्वरूपात पाहू शकत नाही महाराज, ओळखू शकत नाही. पण डोळसांना ज्ञानचक्षु जर जागृत असले तर त्या ज्ञानचक्षुने आपल्याला हरीला बघता येतं. एरवी हरी दिसत नाही, हरी कळत नाही, हरी समजत नाही. एक सांगू का तुम्हाला, लाकडामध्ये अग्नी आहे पण अग्नी दिसतो का? लाकडामध्ये अग्नी आहे की नाही? आहे ना. त्याला जर तुम्ही पेटवलं तर अग्नी दिसेल. म्हणजे अग्नी आला कुठून? आला कुठून अग्नी? त्या अग्नी तुमच्या त्या आगपेटी त्या काडीतून आला का? आगपेटीच्या काडीतून आला असता अग्नी तर तिथंच संपला असता ना. मग याचा अर्थ अग्नी लाकडामध्ये आहे तसं, पण तो दिसत नाही. बघा, दुधामध्ये तूप आहे की नाही? आहे ना. दुधाचं विरजन लावून दही करावं, दह्याचं ताक करावं आणि मग त्या ताकातून मात्र आपल्याला लोणी मिळते की नाही? माऊली म्हणतात ना, मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता. मंथोनी नवनीता, नवनीत कसं मिळते? त्या ठिकाणी तूप जसं मिळते ते त्या ताकात आहे, त्या दुधात आहे, त्या दह्यात आहे, पण ते दिसत नाही. तसं आमच्या अज्ञानाच्या दृष्टीमुळे आम्हाला हरी दिसत नाही. पण ज्यांना तो दिसतो, कुणाला दिसतो? अरे ते महात्मे असे आहेत ना, त्यांना सर्वत्र हरीच दिसतो. त्यांच्या दृष्टीला जे दिसेल ते हरिरूपच आहे. नाथराय वर्णन करतात, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. अभंगाचं पहिलं चरण असं आहे महाराज, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. हरिरूप आहे. दृष्टीनं जे जे दिसल, जे काही दिसल, आणि मग काही दिसलं तरी हो हो हो, काही दिसलं तरी हरिरूपच आहे म्हणे. का म्हणे गाढव दिसलं? हो, गाढवही हरिरूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आणि मग असे जे महात्मे आहेत ना, ज्यांना सर्वत्र हरी असल्याचा त्या ठिकाणी अनुभव आला आहे, ज्यांना सर्वत्र हरी दिसते, असे जे महात्मे आहेत त्यांना पृथ्वी आप तेज वायू सर्व हे हरीची अवयव आहे, हे हरीचं शरीर आहे, असा ज्यांचा भाव आहे, असे जे महात्मे आहे त्या महात्म्याचं वर्णन नाथराय अभंगातून करतात की जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. का हो? मग ते करतात काय? त्यांना हरिरूप सर्वत्र दिसते म्हणजे ते खूप खूप मोठी पूजा करतात, महापूजा करतात, ध्यान करतात, जप करतात काय? महाराज म्हणतात हे जे महात्मे आहेत ना, त्यांना पूजाही करावी लागत नाही, ध्यानही करावी लागत नाही, जपही करावा लागत नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. दृष्टीनं दिसेल ते हरी मानणारे त्यांना कसली आली पूजा हो? बघा, शास्त्र आपल्याला असं सांगतं महाराज, पूजा करावी, नवविधा भक्ती करावी, ध्यान करावं, जप करावं. केलं पाहिजे की नाही? पूजा केली पाहिजे, जप केला पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. पण नाथराय म्हणतात त्यांना मात्र पूजेचं बंधन नाही, त्यांना मात्र ध्यानाचं बंधन नाही, त्यांना मात्र जपाचं बंधन नाही. कुणाला हो? जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्यांना पूजा करायची आवश्यकता नाही. त्याचं कारण सांगू का? जिकडे पाहावं तिकडं त्यांना देवच दिसते, तर मग पूजा करायची कोणाची? कुण्या मूर्तीची पूजा करायची?
देवघरातले देव काढून संध्यापात्रात धुवायचे म्हटलं तर देव आणि मी हे वेगळा हवा ना. इथे जर सर्वच देव आहे तर पूजा करायची कोणाची महाराज. मला एक अभंग आठवतो महाराज बघा. काय पूजा प्रकरणातला अभंग आहे. उदके जरी स्नान स्वरूपपै तुझे देवा. तुला पाण्याने जर स्नान घालायचं तर पाणी हे तूच आहे ना रे. बरं तुला गंध लावायचं, गंधाचा सुगंध, गंध ही तू, सुगंध देणारा ही तू. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, पुष्पाचा परिमळ म्हणजे पुष्पाचा सुवास सुद्धा तूच आहे, पुष्प ही तूच आहे. मग कशाने तुझी पूजा करू मी. म्हणून पूजा ध्यान जप त्याशी नाही. पूजा नाही त्याला, मग ध्यान. ध्यान तर करावंच लागतं की नाही. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. आणि मग ध्यान जर मनात करा, महाराज म्हणतात ना आमच्या ध्यानात, आमच्या मनात पांडुरंग आहे. आमच्या ध्यानातही आहे, आमच्या मनातही आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग. आणि तुम्ही म्हणता ध्यान नाही, पूजा ध्यान जप त्याशी नाही. आता सांगा मला संगती लावायची कशी. ज्यांना सर्वत्र हरिरूप दिसते त्यांना पूजा नाही, त्यांना ध्यान नाही. त्याचं कारण असं आहे, ध्यान करायचं कुणाचं. ज्याचं ध्यान करायचं तो आणि मी जर वेगळाच नाही, या उच्च पदावर जर ते महात्मे पोचले असतील तर मग ध्यान कुणाचं करतील. म्हणून पूजा ध्यान. आणि आता जप त्याशी नाही, जप ही नाही. आम्हाला जप आहे, आम्हाला देव संत महात्मे म्हणतात जप करा. का म्हणतात, कारण आम्ही त्या पदावर पोचलो नाही ना. त्या उच्चतम पदाची प्राप्ती आपल्याला एवढ्या लवकर शक्य आहे का महाराज. अहो जन्मच्या जन्म जावे लागतील त्यावेळेस कुठे आपल्याला ते कळेल. त्या पायरीवर लागण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणून आपल्याला पूजा ही करावी लागते, ध्यानही करावे लागते, जपही करावे लागते. महाराज म्हणतात ना जपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. किंवा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व कळ. आपल्याला जप सांगितला की नाही. आपल्याला जप सांगितला आहे, आपण तो केला पाहिजे. कारण आपण तो केला तर आपल्याला देव कळेल, देव ओळखता येईल. पण ज्यांनी ओळखला, ज्यांना सुखाची संगती सुखाची विश्रांती कळली, ज्यांच्या दृष्टीनं जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, त्यांना मात्र पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. का हो, शास्त्रकार असं सांगतात, पुराणिक असं सांगतात, शास्त्र असं सांगतंय की वैकुंठाला विष्णू भगवान आहे, कैलासाला महादेवजी आहेत, आणि त्या त्या तीर्थक्षेत्राला ते ते देव आहेत ना. वैकुंठाला कोण आहे, विष्णू भगवान आहेत. कैलासाला कोण आहे, भगवान शंकर आहेत. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला वेगवेगळे देव आहेत. बद्रीनाथ आहे, केदारनाथ आहे, अमरनाथ आहे, वैष्णोदेवी आहे, अष्टविनायक आहे, सप्तपुऱ्या आहे, 4 धाम आहेत, काय नाही. आणि मग त्या त्या जाऊ द्या, हे खूप दूरचं सांगितलं. जेजुरी आहे, हे पंढरपूर आहे, जेजुरीला खंडोबा आहे, पंढरपूरला विठोबा आहे की नाही. अष्टविनायक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या त्या ठिकाणी ते ते देव वास्तव्य करतात असं आपण समजतो ना. म्हणजे समजतो म्हणजे काय, करतातच की. म्हणून तर आपण दर्शनाला जातो ना. मग महाराज म्हणतात वैकुंठ कैलाशी तीर्थक्षेत्री देव. वैकुंठाला देव आहे, तीर्थक्षेत्रामध्ये देव आहे. पण मला सांगा, तो नाही असं जागा कोणती आहे. तयाविन ठावरिता कोठे, तयाविन ठावरिता कोठे. वैकुंठ कैलाशी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे. त्याच्याशिवाय रिकामी जागा आहे तरी कुठे महाराज, नाही आहे ना, कुठेच नाही. त्याच्याशिवाय रिकामी जागा कुठेच नाही. याचा अर्थ तिथे जाऊ नये असं नाही. पण हे जे सिद्ध स्तराला पोहोचलेले महात्मे, उच्चतम स्तराला पोहोचलेले महात्मे आहेत ना, त्यांना मात्र सर्वत्र देव दिसतो. हे सांगण्यासाठी या अभंगातून महाराज म्हणतात वैकुंठ कैलाशी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे. आणि पुढे वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत, वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत. अनंताशी अंत पाहता नाही, पाहता नाही. अनंताशी अंत पाहता नाही, पाहता नाही. महाराज म्हणतात
इथे गुह्य सांगितलं. वैष्णवांचं गुह्य काय आहे? वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. वैष्णवांचं गुह्य आहे महाराज. वैष्णवांचा एक काहीतरी धर्म आहे. वैष्णवांचा धर्म काय आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि मग हेच वैष्णवांचं गुह्य आहे. व्यापक रूपानं हरीस जाणणं, सर्व रूपामध्ये त्याची भक्ती करणं, हे वैष्णवांचं गुह्य आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे, वैष्णव तो दया होगी देवावरी माया. आणि अवघा देव कुठे आहे? सर्वत्र अवघा देव भरला आहे. ही भावना ज्या भगवत भक्ताची, ज्या महात्म्याची बनली ना, महाराज म्हणतात ते गुह्य, वैष्णवाचे गुह्य. आणि मोक्षाचा एकांत. मोक्ष हे सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी प्रत्येकाचं साध्य मोक्षच आहे ना. हो, प्रत्येकाला जर मोक्षाचा एकांत म्हणजे काय तुम्हाला सांगू का? एकांत म्हणजे एकनिश्चय. मोक्ष म्हणजे ज्ञान प्राप्त व्हावं, हेच वैष्णवांचं गुह्य आहे. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताशी अंत पाहता नाही. आणि मग या मोक्षाला अंत आहे का? देवाला अंत आहे का? ज्ञानाला अंत आहे का? मोक्षाला अंत नाही ना. कसा अंत राहील? कारण मोक्ष नित्य आहे महाराज. आणि नित्य जे असते त्याला त्या ठिकाणी अंत नसतो. म्हणून वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत, अनंताशी अंत पाहता नाही. आदी मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. मला सांगा, भगवंत कधी होता, कधी नव्हता? आता आहे, उद्या नाही, मागे होता असं आहे का? नाही ना. आदी मध्य अंती. प्रारंभी ही तोच आहे, मध्यलाही तोच आहे, आणि शेवटी सुद्धा तोच आहे. म्हणून आदी मध्य अंती अवघा हरी एक, एकच हरी आहे, एकच हरी. कधी? आदी मध्य अंती. हे बघा, आता चिंतन जर करतो म्हटलं तर बरंच चिंतन आहे महाराज. घटाचं उदाहरण घेतलं, मडक्याचं उदाहरण घेतलं, तर मडकं बनवायला आपल्याला काय लागते? माठ बनवायला काय काय लागते? माती लागते, पाणी लागते, म्हणजे मृत्तिका लागते, जल लागते, आणि कोणीतरी बनवणारा लागतो की नाही? माठ बनवणारा कोण आहे? माठ बनवणारा कुंभार लागतो. त्या कुंभाराला मडकं बनवण्याचं, माठ बनवण्याचं ज्ञान असावं लागतं. आणि मग उपादान रूपानं बघितलं तर मृत्तिका म्हणजे माती, जल हे उपादान आहे. पण हे जरी असलं तरी ते बनवणारा कुंभार निमित्त मात्र का होईना, तो पाहिजे की नाही? पाहिजे. पण एकदा बनलं मडकं, कुंभाराचं काम आहे का? कुंभार नसला तरी चालते, मडकं राहतेच. पण मडकं फुटलं तर मडक्याची माती आहे की नाही? आहे ना त्या ठिकाणी. मी का सांगतो? निमित्त आणि उपादानाचा विषय जर घेतला तर भगवाना निमित्तही आहे, भगवाना उपादानही आहे. आणि मग भगवान जर उपादान आहे, भगवान जर निमित्त आहे, तर महाराज तुम्हाला सांगू का, आम्ही सर्व निमित्तच आहे. एके ठिकाणी म्हटलं ना, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आम्ही निमित्ताचे धनी केलं, पण जगत वेगळं आहे महाराज. जगत हे माया रूपानं जगत आहे, भगवंतानंच निर्माण केलाय. भगवत म्हणजेच जगत आहे. हा भाव ज्यांना झाला, म्हणजे जे दृष्टीचे ते हरिरूप या तत्वावर जे पोचले, त्यांना त्या ठिकाणी आदी मध्यांती अवघा हरी एक. आणि मग एकच हरी, अवघा म्हणजे पूर्ण, आणि एक म्हणजे एक. पूर्णत्वाने कोणीतरी एक असेल तर जगतामध्ये पूर्णत्वाने एक, फक्त एक ब्रह्म आहे. आणि एक ब्रह्म आहे म्हणजे तो भगवंत आहे. महाराज या ठिकाणी वर्णन करताना असं म्हणतात, आदी असू द्या, मध्य असू द्या, अंत असू द्या, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही हो. म्हणून आदी मध्यांती अवघा हरी एक. तुम्ही म्हणता एकच हरी, पण इथं तर 33 कोटी देव आहे ना. आताच मी सांगून गेलो, वैकुंठी एक देव, कैलासात एक, तीर्थक्षेत्रात एक, बद्रीनाथ एक, केदारनाथ एक, जेजुरीला एक, पंढरीला एक, अयोध्येला एक. मग अवघा हरी एक, आदी मध्यांती अवघा हरी एक. अहो, पण एकच अनेक रूपाने झाला की नाही? एकची अनेक.
आदिमध्यंती अवघार एक. पण तो एक असलेलाच अनेक रूपानं नटला ना. जसं सुवर्णानं सोनं आहे, सोन्यानं अनेक अलंकार आपल्याला करता येतील. मंगळसूत्र बनवता येईल, बांगड्या बनवता येईल, नथ बनवता येईल, कानातलं बनवता येईल, काय काय अलंकार असतील नावं घ्या, मला माहिती नाही. अर्थात अनेक अलंकार जरी असले तरी ते सुवर्णाचे आहेत ना. मग हे मंगळसूत्र, हेही सोनं, हेही सोनं, तेही सोनं, सर्व सोनंच आहे. शेवटी सर्व ते सोनं आहे. तसं अवघा हरी एक. आणि मग अवघा हरी एक आहे, शेवटी तो हरीच आहे. तोच आदि मध्यंती अवघा हरी एक. आणि मग महाराज म्हणतात, हे तत्वज्ञान मला कोणी सांगितलं? जीव आणि शिवाचं ऐक्य, हा जीव आणि शिव एक आहे. परमात्मा आणि जीव एक रूपानं ऐक्यत्वाची भावना, द्वंद्व जाऊन ऐक्यत्वाची भावना माझ्या मनात कशी आली? नाथराय म्हणतात, अरे बाबा, माझ्या जनार्दन स्वामींमुळे, माझ्या गुरुमुळे जीव आणि शिवाचं ऐक्य झालं. तू देव मी भक्त ऐसा करी ही नंतरची अवस्था आहे, पण पहिले देव आणि मी एक झालो. माझ्या ठिकाणी तुझं रूप, त्या ठिकाणी तुझ्या स्वरूपात मी विलीन झालो. नवे नवे तू आणि मी आता वेगळाच राहिलो नाही. ही जी भावना आहे ही गुरु महाराजांच्या कृपेने, म्हणजे जनार्दन स्वामींच्या कृपेने मला प्राप्त झाली. महाराज म्हणतात, एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. असं कोणी केलं? ऐसे केले कोणी केले? जनार्दन स्वामींनी केले. म्हणजे गुरु कृपेने झालं, संत कृपेने झालं. जीव आणि शिवाचं ऐक्य, किंवा जसं पहिल्या चरणामध्ये आपण बघितलं, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. ही भावना कशामुळे आली? एका जनार्दनी ऐसे केले. म्हणजे जनार्दन स्वामीच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने, संत कृपेने ही भावना माझ्या मनामध्ये आली. ही भावना सर्वांच्या मनामध्ये यावी, त्यासाठी पूजा ध्यान जप त्याची नाही, त्या महात्म्यांना नाही, पण आपल्याला आहे. अभंगाचा जसा सरळ सरळ अर्थ करता आला तसा आपण केला. आज तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की